तुम्हाला जीवनामध्ये तिथेच कष्ट पडतात, तुम्ही तिथेच दमता जे तुम्ही मजबुरीनं करता. भले ती मजबुरी तुमची आतून असेल, नाही मला जी आवडती नोकरी आहे ती मिळाली, मला आवडता पगार मिळाला आणि म्हणून आम्ही ते करायला प्रोत्साहित होतो, प्रेरणा आम्हाला मिळते. परंतु आमचा तो जो आनंद असतो, ती अचिव्हमेंट असते, क्षणभंगूर असते. क्षणभंगूर का असते? कारण तुम्हाला जे हवं आहे तो आनंद आहे आणि तुम्ही ज्याच्या मागे पळताय ते सुख आहे. आणि सुख म्हणजे बरं वाटणं, आनंद म्हणजे बरं असणं. तुम्ही जे मेहनत करता, परिश्रम करता, हे तुमच्या कष्टाचं आणि कठोर मेहनतीचं नसलं पाहिजे. ते तुमच्या प्रेमाच्या आनंदाचं असलं पाहिजे. ती तुमची निवड असली, ती तुमची आवड असली. तुम्ही असं काम करा का ज्याच्यासाठी तुम्ही मरायला तयार. मरण आलं तरी चालेल, मी हे काम नाही सोडणार, हे मी जे करतो ते नाही सोडणार. हे जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये उपाजरेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद काय आणि प्रेम काय हे कळेल. जीवन इतकं सुंदर आहे, परंतु आमच्या ज्या धारणा आहे, अपेक्षा आहे, यांनी ते विकृत होऊन गेलो. खरं तर आम्ही प्रेम करायचंच विसरून गेलोय आणि आनंदी राहायचं विसरून गेलो. म्हणून जीवन छोटं होत चाललंय. प्रकृतीला मान्य नाही आहे की मी जन्माला घातलेला एवढा सुंदर जीव माणूस नावाचा, तो जर एवढ्या सुंदर स्वर्गामध्ये जर यातना सहन करत असेल आणि दुःखामध्ये जगत असेल, त्रासामध्ये, टेन्शन, तणावामध्ये जगत असेल, त्याला जास्त दिवस मी जगू नाही देणार. कारण त्याला या दुःखातून मला मुक्त करायचं. तुमचं जीवन एवढं सुंदर आहे ना, तुम्ही ते प्रेमाने आनंदाने जगा आणि जे करायचं ते करा. रिग्रेट होईल असं काही करू नका. पश्चाताप जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही प्रचंड मेहनत करता, हे लक्षात ठेवा. जन्म आपोआप झाला, जीवन आपोआप नाही. जीवनासाठी तुम्हाला एक पाऊल उचलायचं आहे. कुठलं पाऊल? जागृतीचं पाऊल उचलायचं. की मला मेहनत लागते कारण मी शरीर स्तरावर जगतो, कारण मी मानसिक स्तरावर जगतो. मेहनत शरीराला लागते, मनाला लागते, तुम्हाला नाही लागत. पण आम्ही शरीराला खुश करायचा प्रयत्न करतो, शरीराला आनंद शोधायचा प्रयत्न करतो, मनाला आनंद शोधायचा प्रयत्न करतो. शरीराचा आणि मनाचा चंचलपणा जर आम्ही कंट्रोल केला, त्याच्या पलीकडे जर आम्ही अभ्यास केला, तर 100% आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कठोर मेहनत लागणार नाही. कारण आम्हाला ते दिसेल जे आमच्या जीवनासाठी आनंद देणार आहे. मित्रहो, आम्हाला लहानपणापासून असं शिकवलं की कठोर मेहनत करा, जीवनामध्ये यश संपादन करा. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचं असेल तर तुम्हाला कठोर मेहनत करायची तुमची तयारी असली पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये हे खरं आहे का हो? प्रचंड कष्ट करणारी माणसं यशाच्या शिखरावर पोहोचली तुम्ही कधी पाहिलीत का? चला यशाचं शिखर सोडूया, आपल्या आजूबाजूला थोडी नजर टाका. सगळ्यात कठोर मेहनत जर कोण करत असेल तर हमाल करतो. सगळ्यात कठोर शारीरिक श्रम जर कोण करत असेल तर ते मजूर करतात. प्रचंड मेहनत, शारीरिक कष्ट, यातना सहन करून ही मंडळी काम करते. परंतु त्यांना जीवनाच्या उच्च शिखरावर जाताना आम्ही कधी पाहिलं नाही. अर्थात ते कष्ट करणं चुकीचं आहे असं नाही आहे, परंतु ते कष्ट त्यांना का पडतात हा पहिला प्रश्न. जर आपण आईचं आणि तिच्या लेकराचं उदाहरण जर घेतलं, एकदा एका घरामध्ये 2 मुली होत्या. एकीचं लग्न झालं आणि एक कॉलेजला होती. ती जी लग्न झालं ती खूप कष्टाळू होती पहिल्यापासून. म्हणजे इतर लोक असं म्हणतात की ती खूप कष्टाळू. आणि दुसरी जी होती ती थोडीशी लाडकी होती. शेंडी फळ थोडे लाडके असतात. जेव्हा तिचं लग्न झालं आणि ती गर्भवती राहिली, मग तिच्या पोटामध्ये बाळ होतं. जसजसे दिवस भरत गेले तसं तसं तिच्या क्रिया मंदावायला लागल्या. क्रिया जसजशा तिच्या मंदावू लागल्या तसतसं तिचं कामाचं कॉन्ट्रीब्युशन घरातलं कमी होत राहिलं. आणि मग तो जो भार आहे कामाचा तो तिच्या लहान बहिणीवर यायला लागला. मग ते लहान बहीण चिडचिड करायला लागली. एक दिवस कडाक्याचं भांडण झालं आणि ती लहान बहीण आपल्या आईकडे तक्रार करायला लागली, आई काय गं ही एवढं कौतुक करते, एवढंसं ते बाळ पोटामध्ये, तरी पण त्याचं किती कामगावा करते, असं असतं तरी काय ते. कारण ही मॉडर्न IT मध्ये शिकणारी मुलगी होती आणि हे बाळ वगैरे हे सगळं लग्न वगैरे तिला असं म्हणजे मागासलेचं लक्षण वाटत होतं. जीवनामध्ये करिअर करणं, पैसा कमवणं आणि नाव कमवणं हे जीवनाचं आपलं उद्दिष्ट आहे असं ती त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघत होती, आधुनिक दृष्टिकोनातून. तर ज्यावेळेस वाद झाला
आणि ती आपल्या मोठ्या बहिणीचं गरोदरपणाची खिल्ली उडवायला लागली. आई पण हुशार होती. आईने सांगितलं, खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय आहे एवढंसं असं? एवढंसं ते बाळ आणि त्याचं एवढं कौतुक करायचं, त्याचं एवढं भांडवल करायचं आणि कामापासून सुटका करून घ्यायची. बरोबर आहे तुझं म्हणणं. आज रविवार आहे, तुला सुट्टी आहे ना, तू माझं एक काम कर. हे काय? तिने बाहेरून एक वीट आणली आणि अशा 2 विटा घेऊन तिने त्या एका ओढणीमध्ये त्या बांधल्या आणि तिच्या पोटाला बांधून दिल्या. म्हणजे आज दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत तुला या विटा घेऊनच हिंडायचं आहे आणि झोपल्यानंतरही तुला विटा सोडायच्या नाही आहे. सकाळी तुला मी विटा सोडण्याची परवानगी देणार आहे. हे चॅलेंज तू माझं स्वीकारायचं. तू आधुनिक काळातली मुलगी आहेस ना, मग एवढं कर. अगोदर तिने थोडेसे नाक डोळे मुरडले, परंतु शेवटी आई नेहमी तिचं लाड करायची, सगळे लाड करायचे. मग ऐकावं लागलं. तुझं त्या विटा बांधून घेतल्या. 1 तास गेला. भयंकर वेदना व्हायला लागल्या, कंबर काचायला लागली. बरं, काम तर करायचं नव्हतं, पण उठायचं बसायचं म्हणजे सोपं नाही ना. बरं, झोपून घ्यावं ते बी परवडायचं नाही. एका बाजूला बाहेर जायचा, जेवण करायचं तर ते विटा बांधून, उठायचं तर विटा बांधून, सगळ्या क्रिया विटा बांधून करायच्या म्हटल्यावर तो जो 1.5 किलोचा जो भार होता, 1.5-2 किलोचा, तो भार तिला असह्य व्हायला लागला. दुपारपर्यंत त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. जवळजवळ ती कोसळलीच, जणू काय आता बेशुद्ध पडेल. आई गेली आणि तिच्या त्या विटा सोडल्या. तोंडावर पाणी मारलं, थोडंसं तिला आराम करू दिला आणि मग विचारलं संध्याकाळी, काय ग? सोपं असतं ना खूप, आहे ना? तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आताचं जे पाणी होतं ते वेगळं होतं. दुपारचं पाणी हे त्रासाचं, वेदनांचं होतं. आताचं पाणी हे पश्चातापाचं होतं डोळ्यातलं. ती आईला म्हणाली, आई, आम्ही किती जरी शिकलोत ना, तरी पण आम्हाला आमचं जीवन नाही कळत. जीवनाच्या शाळेमध्ये आम्ही नापास आहे. भले आम्ही बाहेर लाख रुपये पगार घेत असू, परंतु जीवनाच्या या परीक्षेमध्ये मी अतिशय कंगाल आहे. आई होणं काय असतं हे मी आता कल्पनाही करू शकत नाही. एवढी मी निर्बुद्ध आहे त्या बाबतीमध्ये. जास्त प्रॅक्टिकल विचार करता करता मी जीवनाचा जो सुगंध आहे तोच विसरून गेले. माझी ताई एवढं 1.5 किलोचं ओझं जवळ सांभाळते आणि ते सांभाळून सर्व कामं कशी करत असेल आणि तिच्या चेहऱ्यावर कधी दुःख पण नाही. ह्याचं रहस्य काय ते मला आज कळालं. तिचं तिच्या बाळावर प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे, असं म्हणतात की साधारणतः 10 ते 12 जर डेसिबल जर तुम्हाला जर वेदना झाल्या तर माणूस मरू शकतो त्या वेदनांनी. आणि आईला होणाऱ्या वेदना ज्या असतात, म्हणजे बाळ प्रसूती होते त्यावेळेसच्या वेदना 16, 17, 18पर्यंत जातात. सायन्स चकित आहे की एवढ्या वेदना ही स्त्री सहन कसं करते. तिथं मरून जायला पाहिजे त्या काळा ज्या असतात, त्या काळांच्या काळामध्ये. परंतु तिथे सायन्स फिकं पडतं. का? कारण तिथे कष्ट नाही आहे, तिथे प्रेम आणि आनंद आहे. आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये तिथेच कष्ट पडतात, तुम्ही तिथेच दमता जे तुम्ही मजबुरीनं करता. भले ती मजबुरी तुमची आतून असेल, नाही मला जी आवडती नोकरी आहे ती मिळाली, मला आवडता पगार मिळाला आणि म्हणून आम्ही ते करायला प्रोत्साहित होतो, प्रेरणा आम्हाला मिळते. परंतु आमचा तो जो आनंद असतो, ती अचिव्हमेंट असते, क्षणभंगूर असते. क्षणभंगूर का असते? कारण तुम्हाला जे हवं आहे तो आनंद आहे आणि तुम्ही ज्याच्या मागे पळताय ते सुख आहे. आणि सुख म्हणजे बरं वाटणं, आनंद म्हणजे बरं असणं, हा फरक आहे. वरून ज्यावेळेस आपण मेकअप करतो ते बरं वाटणं आहे आणि आतून ज्यावेळेस तुमचं शरीर तेजस्वी बनतं ते बरं असणं आहे. मग आमचा जो आनंद आहे हे आतून ज्यावेळेस येतो, तो घामासारखा तुमच्या शरीरातून बाहेर पाझरतो, त्यावेळेस त्याची दुर्गंधी येत नाही काय. पण बाहेरून जर असं काही पडलं ना तर त्याची दुर्गंधी येते आम्हाला. घाण वेस्ट आहे आपल्या शरीराचं, पण त्याची दुर्गंधी येत नाही. पण तो कष्टाचा, आम्ही जो म्हणतो की स्वतःच्या मेहनतीचा असला पाहिजे. मग सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही जे मेहनत करता, परिश्रम करता, हे तुमच्या कष्टाचं आणि कठोर मेहनतीचं नसलं पाहिजे. ते तुमच्या प्रेमाच्या आनंदाचं असलं पाहिजे. ती तुमची निवड असली पाहिजे, ती तुमची आवड असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या माणसांना काम करताना मेहनत वाटते,
कष्ट वाटतात, थकवा येतो, कंटाळा येतो, ब्रेक घ्यावासा वाटतो, सुट्टी घ्यावीशी वाटते, त्यांनी ते कामच करू नये, करूच नाही. तुम्ही असं काम करा का ज्याच्यासाठी तुम्ही मरायला तयार आहे. मरण आलं तरी चालेल, मी हे काम नाही सोडणार, हे मी जे करतो ते नाही सोडणार. हे जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये उपाजरेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद काय आणि प्रेम काय हे कळेल. मी नेहमी सांगतो, जर एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर जर प्रेम आहे तर त्या मुलीने ओळखायचं कसं? शरीराला हात न लावू देता जर तो प्रेम करू शकत असेल तर ओळखायचं याचं खरंच प्रेम. तो जर शरीराला हात लावू न देता जर चिडत असेल तर समजायचं याचं त्याच्यावरती फक्त वासना आहे, शारीरिक प्रेम आहे. तसं तुमचं कामावर प्रेम आहे हे कसं ओळखायचं? तुम्हाला त्यातून काहीच नाही मिळालं, पैसे नाही मिळाले, फायदा नाही झाला, मान सन्मान नाही मिळाला, तरी मी ते करतच राहणार. अपमान झाला तरी करत, अरे पैसे नाही मिळाले, मान नाही मिळाला, हां मग करायचं कशाला? बरोबर ना. आपण म्हणतो कष्टाची फळ, हां कष्टातूनच फळच मिळू शकतं, बाकी काही नाही मिळू शकत, आनंद नाही मिळू शकत. तुमच्या झाडाला भरपूर आंबे लागले, कष्ट करून भरपूर आंबे लागले, पण ते सगळेच सगळे फळमाशीने डंक मारून टाकले, काय उपयोग आहे त्याचा? आमचे जीवन असंच आहे, आम्ही कष्टाने भरपूर पैसे कमवतो, त्या पैशांना मेडिकलचा डंक असतो, त्या पैशांना चोरीचा डंक असतो, त्या पैशांना घरामधल्या कलहाचा डंक असतो. हे तुमचे फळं तुमच्या घरामध्ये रोग आणतात. किती पण असू द्या, तुमच्याकडे पैसे असू द्या, सत्ता असू द्या, मानसन्मान असू द्या, तुम्ही कमवलेलं काही पण असू द्या, जमिनी असू द्या, त्या जमिनीवर जर वाद असेल ना तुमच्या घरामध्ये, तर ते फळमाशीचा डंक आहे त्या फळाला. मी समजून घ्यायचं हे आनंदाचं नाही आहे. तुम्ही जर आनंदाने कमवलं तर ते एक तीळ का असे ना 7 जण वाटून खातील. आणि तुम्ही जर ते शोषण करून आणि दुसऱ्याची हिंसा करून आणि कष्टाने अपार मेहनत करून आणि फक्त पैसा म्हणूनच कमवला असेल, एक संपत्ती म्हणूनच कमवला असेल, तर त्याला डंक लागणार आहे. आपण असं म्हणतोय समाज फार विचित्र आहे. मित्रांनो, जीवन इतकं सुंदर आहे, परंतु आमच्या ज्या धारणा आहे, अपेक्षा आहे, यांनी ते विकृत होऊन गेलो. खरं तर आम्ही प्रेम करायचंच विसरून गेलो आहे आणि आनंदी राहायचं विसरून गेलो आहे. म्हणून जीवन छोटं होत चाललं आहे. जीवन छोटं का होत चाललेलं आहे? प्रकृतीला मान्य नाही आहे की मी जन्माला घातलेला एवढा सुंदर जीव माणूस नावाचा, तो जर एवढ्या सुंदर स्वर्गामध्ये जर यातना सहन करत असेल आणि दुःखामध्ये जगत असेल, त्रासामध्ये, टेन्शन, तणावामध्ये जगत असेल, त्याला जास्त दिवस मी जगू नाही देणार, कारण त्याला या दुःखातून मला मुक्त करायचं. आणि म्हणून तो रोग पाठवतो, म्हणून सगळ्या प्रकारचे दुःख आहे. तुमची सुटका व्हावी यातून, अज्ञानातून सुटका व्हावी. अज्ञान काय? सर प्रचंड मेहनत करा. तर का करा प्रचंड मेहनत? तुम्ही जरा जा त्या लोकांच्या आत्मकथा वाचा, ज्यांनी जीवनाचं शिखर गाठलं. त्यांचं त्यांच्या कामावर, त्यांच्या साधनेवर, त्यांच्या पॅशनवर त्यांचं प्रेम होतं आणि त्यातून ते करताना त्यांना आनंद मिळत होता. काय मिळालं ह्याच्याबद्दल त्यांना कधी फिकीरच नव्हती. ज्यांचा IAS IPSच्या जागेवर सिलेक्शन होतं, जो खऱ्या अर्थाने सहज पास होतो, त्याला फार कौतुक नाही वाटत त्याचं पास झाल्याचं. त्याला हा चमत्कार वाटतो की हे बाकीचे मुलं एवढी कठोर मेहनत का करता? ज्याचं आपल्या श्रमावर, आपल्या कौशल्यावर प्रेम आहे ना, त्याला हा प्रश्न पडतो की बाकीचे लोक पैशासाठी एवढे भणभण का करतात? सत्तेसाठी, मोठेपणासाठी याला सहज मिळत असतो. कारण त्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे, त्याचं त्याच्या जीवनावर प्रेम आहे, त्याचं स्वतःवर प्रेम आहे. इथं प्रश्न असा आहे, आमच्यावर कोण प्रेम करेल का? असे मी भिकारी आहो. प्रत्येक माणसाचा आज एकटेपणा कशामुळे आहे? मला कोणी रिस्पेक्ट देत नाही, माझं एक्झिस्टन्स कोणी नोटीस करत नाही. अरे मी पण आहे, तर माझ्याकडे पण लक्ष द्या. लहानपणी तर ट्या करत होतो, आता कसा करू? हां, लक्ष देण्यासाठी. लहान मूल तुम्ही लक्ष द्यावं म्हणून रडतं, लक्षात ठेवा. ते भुकेने जेवढं व्याकुळ होत नाही ना, तेवढं लक्ष न दिल्याने व्याकुळ होतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही जी लक्ष देण्याची, लक्ष वेधून घेण्याची आणि मला फॉलो करा असं ही जी आमची इच्छाशक्ती आहे, ही आत्म्याची आहे. आणि ती इच्छाशक्ती आमची तेव्हाच पुरी होईल जेव्हा आम्ही आमच्यावर प्रेम करू, आमच्या आतला आनंद शोधू. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला एवढं सांगता, तुमचं जीवन एवढं सुंदर आहे ना, तुम्ही ते
प्रेमाने आनंदाने जगा आणि जे करायचं ते करा. रिग्रेट होईल असं काही करू नका. पश्चाताप जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही प्रचंड मेहनत करता, हे लक्षात ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही कराल, मग ते नातं जोडाल, करिअर कराल, काही साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, स्वप्न पाहाल, अगदी तुमचे ध्येय ठरवाल, काहीही करा. सूक्ष्मचे सूक्ष्म क्रिया आहे. एखाद्याचा नमस्कार कराल. तुम्ही हल्ली बघा, म्हणजे स्त्री आणि पुरुष असं नाही म्हणते मी, पण आपल्याकडे परंपरा आहे की स्त्री सगळ्या थोडल्या मोठ्यांचं दर्शन घेते, मुलंसुद्धा घेतात. तुम्ही हल्ली पाया पडायची पद्धत पहा. काय? कारण खाली वाकायचं, पाय धरायचे, साष्टांग दंडवत वगैरे मेहनत लागते हो सर. म्हणजे फॉर्मॅलिटी आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आमची फॉर्मॅलिटी आहे. आम्हाला श्वास घ्यायचा म्हटलं तरी नाही हो सर, मेहनत लागते. जगायचं तरी मेहनत लागते तुम्हाला. अशा मूर्खांना ही प्रकृती काय करेल? म्हणून ज्या गोष्टी आमच्या आनंदासाठी, जीवनासाठी गरजेच्या आहे, त्या गोष्टी जर आम्ही प्रचंड ताकदीने आणि मेहनतीने आम्हाला जर करावं लागत असतील, खरं तर तुम्ही का जगताय हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे. तुम्हाला जगण्याचं का बरं मेहनत वाटत नाही, कंटाळा येत नाही? सर तो पण येतोय हो, पण मरण नाही येत. ते पण आपोआप आलं पाहिजे. हां, त्याला पण मेहनत नाही करणार. मित्रांनो, जन्म आपोआप झाला, जीवन आपोआप नाही. जीवनासाठी तुम्हाला एक पाऊल उचलायचं आहे. कुठलं पाऊल? जागृतीचं पाऊल उचलायचं. की मला मेहनत लागते कारण मी शरीर स्तरावर जगतो, कारण मी मानसिक स्तरावर जगतो. मेहनत शरीराला लागते, मनाला लागते, तुम्हाला नाही लागत. मी तुम्हाला याचं फार सुंदर उदाहरण सांगतो. एका जंगलामध्ये ट्रिप गेली हायस्कूलची, मुलं मुली आणि शिक्षक लोक. आता एक किल्ला चढून गेले, ते कळसुबाईचं शिखर चढायला लागले. चढून गेले निम्म्यावर, एवढे थकले. शहरातले मुलं होते, कधी चालण्याची प्रॅक्टिस नाही, कधी व्यायाम नाही, कधी काय नाही, सगळे सुख वस्तू घरातले होते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सुस्त. एवढे थकले की सामान सुमान त्यांनी त्यांच्या क्लर्ककी ठेवलं त्या शिपायांकडे, त्याला खालीच बसवलं निम्म्या रस्त्यावर. वस्तू पाण्याच्या बॉटल घेऊन जायची पण हिंमत नाही. थकले, फार पूर्ण थकले, घामागर्दी झाले, काही फार स्लिप झाले, बसले खाली. सर म्हटले अरे चला थोडं राहिलं. मुलं म्हटले नाही सर आता फार ताकदच नाही आता फार. अरे म्हणले आपल्याला महाराष्ट्रात शिखर तर सर करायला पाहिजे, एवढंच तर लांब राहिलं. नाही म्हणे सर जाऊ सर, थांबा जर खूप थकलो आता. एवढे थकले की असं वाटलं की तिथे झोपतं. काही जण खाली पसरले, त्राण नाही राहिले अजिबात. एवढ्यात तिकडनं वाघाची डरकळी आली आणि सर 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 खाली पाचोळ्याचा आवाज आला ना आपल्या दिशेने वाघ येतोय असं कळलं. सगळे तारकन उठले, अगदी शिक्षक वय झालेले सुद्धा, आणि तरा 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 पळू लागले आणि पळत पळत शिखरापर्यंत गेले. थोडंच राहिलं होतं. शिखरावर गेल्यावरती तिथे बसले सगळे, दम बिम लागला होता, बसले सगळे. आणि मग सरांनी प्रश्न विचारला, का रे तुम्ही तर थकले होते ना, मग वरपर्यंत पळत यायची ताकद आली कुठून? ते मी सर माहिती नाही, पण मरायची भीती होती ना, आलो इथपर्यंत. आपल्यामध्ये या शरीरामध्ये प्रचंड शक्ती आहे, परंतु आम्हाला त्याची जाणीव नाही आहे. त्या शरीराच्या पलीकडे एक शक्ती आहे आमच्यामध्ये, जिला ऊर्जा आम्ही म्हणतो, ज्याला आत्मा असं आम्ही म्हणतो, प्राण म्हणतो. ती प्रचंड मोठी शक्ती आहे. तिच्या शक्तीची आम्ही कल्पना करू शकत नाही. म्हणून आम्ही म्हणतो कधी कधी काड्या मुड्याचा पैलवान चांगल्या पैलवानाला पारी पाडतो. त्या शारीरिक शक्तीच्या बळावर ना, आत्मिक शक्तीच्या बळावर. आणि म्हणून ती जी आत्मिक शक्ती आहे ना, ती आम्ही आहोत. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की नाही शरीर थकतंय, मन थकतंय, मनाला तर थोडी वेगळी गोष्ट जर नाही करायला भेटली नाही, जर तेच गोष्ट पुन्हा पुन्हा जर दिली ना, त्याला बिचारायला बोर होत. तो ते बासना आता किती किती ते किती जरी आवडीचं जरी डायलॉग असला, किती आवडीची जरी भाजी असली, तर किती वेळा खातो, बस ना. आता शरीर आणि मनाचं सेम आहे, त्याला लवकर कंटाळा येतो त्याच गोष्टीचा. म्हणून टी व्हीवाले मधून मधून जाहिरात लावतात. मालिकांवाले सारखे कथा बदलीत राहतात. का बरं? त्यांना माहिती तसे हे माकडं हातात नाही यायची. आपण सारखा डान्स केला पाहिजे तरच हे स्थिर राहते. हे लक्षात ठेव. ही माकडाची प्रवृत्ती आहे, चंचलपणा. ते शांत नाही बसू शकत. मग आम्ही आता जर उन्नत झालो आहोत, आम्ही त्या सवयी काय केल्या पाहिजे? सोडल्या पाहिजे. म्हणजे शरीराचा आणि मनाचा चंचलपणा जर आम्ही कंट्रोल केला, त्याच्या पलीकडे जर आम्ही अभ्यास केला, तर 100% आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कठोर मेहनत लागणार नाही. कारण आम्हाला ते दिसेल जे आमच्या जीवनासाठी आनंद देणार आहे. पण आम्ही शरीराला खुश करायचा प्रयत्न करतो, शरीराला आनंद शोधायचा प्रयत्न करतो, मनाला आनंद शोधायचा प्रयत्न करतो. मला सांगा, आजपर्यंत शरीराला एकच ड्रेस घातला, त्याला आवडलं का हो काय? किती सुंदर घाला, किती पण सुंदर असू द्या,
ज्यावेळेस तुम्ही, मला कधी प्रश्न पडतो की ज्यावेळेस कपडे घ्यायला जातो आपण, त्यावेळेस 10-12 ड्रेस बघतो, 15-16, आणि त्यातला एक निवडतो. पण दुसऱ्यांदा घालताना त्याचा पण कंटाळा येतो. नाही, याच्यामधले फॉल्ट दिसायला लागतं असेल. नाही, त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं, तिला लाईट जास्त होती त्यामुळे जास्त चमकलं वाटतं. स्वतःचं समाधान करून घेऊ. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, मग माणसाचं काय असे ना, मुलं मुली लग्न करण्यापूर्वी एकमेकाच्या पसंतीनं करतात. जवळजवळ 80-90% तर करतात. असेल अपवाद काही, पण 80-90% तर मनाने, काही तर परस्परच करतात. हा भाग आणखीन वेगळा. ज्यांनी परस्पर केलं, लव्ह मॅरेज केलं, त्यांचा लवकर घटस्फोट येतो. हे काय प्रकार आहे? पसंतीने केलं तुम्ही, नाही त्याच गोष्टीचा बोर होतो. कारण तुमचं प्रेम हे शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर होतं, म्हणून तुम्हाला कंटाळायला लागला, त्याच्या उणीवा दिसायला लागले. जेव्हा प्रेम असतं ना, तेव्हा गुण दिसतात, चांगलेपणा दिसतो, आणि जेव्हा द्वेष निर्माण होतो तेव्हा त्याच्यामधल्या उणीवा दिसायला लागतात. बस, काहीच नाही, माणूस तोच असतो. प्रेम म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आणि द्वेष म्हणजे अमावस्येचा चंद्र. हो, बाकी दुसरं काहीच नाही. थोडे दिवस थांबला का परत त्याच्यावर प्रेम झालं लागतं. थोडे दिवस दूर राहिला की त्याची आठवण येते, मग एक मेसेज करतो, एक फोन करतो, नाही अरे आठवण येते. हे मनाचा खेळ आहे. हे तुमचं प्रेम बिम काही नाही. हे शरीराचं आकर्षण आहे. शरीराला एकमेकाचं आकर्षण होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला जी मेहनत लागते त्याचं कारण हे, आम्हाला जे परिश्रम लागतं, आमचं जे प्रेम नाही त्याचं कारण आहे, कारण आम्ही शरीर आणि मनाच्या स्तरावरती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, जे कधीच तृप्त होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या मोटरसायकलला किती लिटर पेट्रोल टाकल्यावरती ती तृप्त होईल? तुम्ही पेट्रोल टाकलं आणि फिरून आले का झाली रिकामी. तुम्ही तिला वापरायचं ठरवलं तर ती कधीच भरणार नाही. हां, जो प्रवास करणार आहे त्याचा प्रवास संपू शकतो, मोटरसायकलचा प्रवास कधी संपत नाही. तसं हे शरीर आहे, हे मोटरसायकल आहे, त्यात तुम्ही किती जरी भोग भोगले तरी याची तृप्ती होत नाही. त्याच्यामध्ये जो आतमध्ये आहे तो त्याची तृप्ती करू शकतो. आणि म्हणून आनंद आतमध्ये आहे. जो रायडिंग करणार त्याच्यात आनंद आहे, शरीरात आनंद नाही आहे. कळलं? एवढंच आहे त्याच्यामध्ये. सॉफ्टवेअर तुमचं मन आहे, त्या मनात आनंद नाही, त्याच्या कामं त्याची कामना सारखी चालू आहे, त्याला स्वतःला काहीच भोगायला मिळत नाही, ते शरीरातून भोगतं. पण तुम्हाला मात्र कामाला लावत राहत हां सॉफ्टवेअर. मग ह्या दोघांच्या पलीकडं, हे दोघांच्या पलीकडं जो आहे तो आनंद आणि प्रेमात असतो, नेहमी आनंदात आणि प्रेमात असतो. जेव्हा जेव्हा यांच्यापर्यंत आमचा प्रवास संपतो तेव्हा मनुष्य प्रचंड कठोर मेहनत करतो, प्रचंड त्याला त्रास होतो. पण जेव्हा यांच्या पलीकडे जातो ना, तेव्हा त्याचा मेहनत वगैरे सगळी संपून जाते. आई आणि बाळ हे आत्म्याच्या स्तरावर असतात, दोन आत्मा एकत्र आलेले असतात, म्हणून ती तेजस्वी दिसते. गाय पण बघा, जेव्हा गरोदर असते ती एकदम चमकते, अगदी जो काळजी घेत नाही त्याच्या गोट्यासुद्धा चमकते. पण एकदा वासरू झालं की गायचा सगळा साफळा उघडा पडतो. पण जर प्रेमाने सांभाळणारा माणूस असेल शेतकरी, तर मग मात्र ती गाय व्याली जरी तरी पण आणखीन चमकते. म्हणजे काय, तिच्यामध्ये जे आत्म्याची शक्ती आहे तिचं तेज आलेलं असतं बाहेर. म्हणजे ते आत्मा जो आहे तो आम्ही आहोत हे जेव्हा आम्हाला कळतं त्या दिवसापासून आमच्यासाठी मेहनत किरकोळ गोष्ट आहे. त्रास होईल तो कोणाला होईल. तुम्हाला कधी असं वाटतं का चला आता गाय मोटरसायकल काढायलाच नको बाहेर, भरेल म्हणजे तुमचं शरीर भरलं चालेल, तुमचे हातपाय भरले चालतील, गाय त्या मोटरसायकलची टायरनी भरली पाहिजे. किती बालिशपणा आहे हा. हा बालिशपणा आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही शरीराला फार जपतो, शरीराला नाही जपायचं, अंतःकरणाला जपा. अंतःकरणाला जेव्हा तुम्ही जपायला लाग, शरीराला पडणारी मेहनत ही मेहनत नाही आहे, ते त्याचं कर्तव्य आहे, त्याची नियती आहे. तुम्ही जर म्हटले अरे ह्या भेंडीला कापताना किती त्रास होत असेल, मग तुम्ही खाणार काय? हवेवर जागा ना, हवेला पण त्रास होतो तुमच्या आतमध्ये गेलं, गुदमरते ती पटकन बाहेर येते. जीवन सुंदर आहे, त्याला ओळखा. आणि आजपासून ज्या ज्या गोष्टी करताना मेहनत लागते, परिश्रम लागतात, त्या गोष्टींवरती कटाक्ष टाका, निरीक्षण द्या की माझं नेमकी चाललं आहे काय. मी जर पैशासाठी काम करतोय तर मी कामावर कधीच प्रेम करू शकत नाही, मी पैशावर प्रेम करणार. आणि पैसा असा आहे तो हातात नाही येत वाळूसारखा, तुम्ही जेवढा पकडायला जाल तेवढा सटकून जातो. लक्षात ठेवा, सत्ता संपत्ती पैसा प्रतिष्ठा हे तुम्ही जेवढा हवेला जाल तेवढं सटकतं, जेवढं मोकळी सोडाल तेवढं ते आतमध्ये येतं. तेव्हा तुम्हाला पकडायचं काय, कर्म पकडायचं आहे, तुम्हाला त्याचे फळ नाही पकडायचं. ज्या दिवशी तुम्ही कर्म पकडायला शिकाल मेहनत नाही लागणार. लक्षामध्ये सगळ्यांची शिकवण एकच आहे, परिश्रम आणि कष्ट हे मजुराला लागतात, मालकाला नाही. मालक त्याच्यापासून वेगळा आहे, शरीर म्हणजे मजूर आहे आणि तुम्ही त्याचे मालक आहात. हे ज्या दिवशी दोघांमधलं अंतर कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनातले दुःख, परिश्रम, त्रास सगळा संपून जाईल. पेन किलर खाऊन आम्ही नेमके काय करतो, मालक आणि मजूर वेगळा करतो. मालकाला मजुराचा होणारा जो त्रास आहे तो बंद करतो.
दुसरं काय करतो आम्ही? दारू दारू पिऊन काय करतो दारुड्या? तो जो मालक आहे आतला, त्या मालकाला बेशुद्ध करतो, थोड्या वेळासाठी कनेक्शन कट करतो, बस, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे जीवन फार सुंदर आहे. मालक ओळखा, मजूर ओळखा, मजुराला मजुरी करू द्या. मजूर म्हणजे हे शरीर, मजूर म्हणजे तुमचं मन, त्याला मेहनत करू द्या, ते त्याच्यासाठीच आहे. आणि त्याच्याकडून मेहनत करून घ्या, प्रचंड, जेवढी करून घेता येईल तेवढी घ्या. त्याच्या वेदना, त्याच्या तक्रारी ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्याची काळजी घ्या, पोषणाची काळजी घ्या. ही प्रकृती त्याला व्यवस्थित सांभाळते. हां, हे भिकारी असतात, त्यांच्या जखमा कोण बरं करतं, त्यांचे आजार कोण बरं करतं? ते आपोआप बरे होतं. त्यांना कोरोना होऊन भिकारी मेला अशी एकही बातमी मी अजून वाचली नाही. आज एकच संकल्प केला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कष्ट करतोय का आमचं शरीर कष्ट करतंय हे आम्हाला कळलं पाहिजे. दोघांमध्ये अंतर निर्माण करा आणि प्रेम आणि आनंदाने जे काही करायचं ते प्रेम आणि आनंदाच्या भावनेत करा. हे जीवन सुंदर आहे. धन्यवाद.